पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. काय झालं? तुला माहित नाहीये का काय झालंय? कशाबद्दल बोलताय? माझ्या कर्माबद्दल. आलं लक्षात. काय आलं लक्षात? तुम्ही एवढी मरमर करता या घरासाठी, पण दान त्यांच्या पदरात पडलं. मला ना दादांचं कळतच नाही. खरं तर रामचंद्र दादाच मठाधिपती व्हायला योग्य आहेत आणि तुम्ही या घराच्या मालकीण. पण ते असं का करतायत तेच कळत नाहीये मला. जा आणि विचार ना त्यांनाच. आता माझी काय प्राज्ञा त्यांना विचारायची? आता मलाच वेड ठरवून उपचाराला पाठवणारे ती उर्मी. वेडीच आहेस तुम्ही नाही आहात ना. त्याचा काय उपयोग आहे ग? नाही नाही, तू ना एक कामच कर. तुझ्या त्या डोक्याच्या डॉक्टरकडे ना मला सुद्धा घेऊन चल. तुम्ही एक गोष्ट विसरताय. तुम्ही या घरातल्या मोठ्या सुनबाई आहात. हिम्मत आहे का पण कोणाला त्याची? मोठी सून फक्त नावाला. कारण तुम्ही ना खूप भोळ्या आहात. तुम्हाला त्या उर्मीसारखं सगळ्यांना टाचेखाली ठेवता येत नाही. म्हणजे तिने बघा दादांना, जीजींना, माईंना कसं वश करून घेतलंय. काय बोलतेस ना, मला काहीही कळत नाही. घरातल्या मुख्य 3 खांबांचा तिला पाठिंबा आहे. मुळात ना तिचा नवरा आहे तिच्या बरोबर. मला नाही तसं वाटत. म्हणजे त्यांचं काही फारसं पटत नाही. पण तुला काय माहिती ग त्यांचं पटत नाही ते? मी तुमच्यासारखी कान आणि डोळे बंद करून राहत नाही या घरात. त्यांचं जरी पटत नसलं तरी त्याचा मला काय उपयोग आहे? तुम्ही करून घेतला तर होईल. म्हणजे तुम्हाला कोणी देव न देव, पण तुमचं सून म्हणून या घरात स्थान आहे. तुम्ही त्या उर्मीचा पाठिंबा हळूहळू काढलात ना, तर तुम्हाला रामचंद्र दादांना मठाधिपती झालेलं पाहता येईल. तेवढं कुठलं माझं नशीब आहे? अहो नशीब वगैरे असं काही नसतं हो वहिनी. आपण घडवू तसं घडतं. तुम्ही ठरवाल तसं केलं तर तसंच होईल. पण कसं काय ठरणार आहे? एक एक पायरी ठरवा. म्हणजे आधी त्या जीजींना घराबाहेर घालवा. कळतंय का? काय वासू, कुठलीही सिस्टीम बदलायची असेल ना, तर आधी त्या सिस्टीमचा भाग व्हावा लागतो आपल्याला. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तू लगेच आता मठाधिपती हो. तसं नाहीये. दादांचं एकदा ठरलं म्हणजे ठरलं असं असतं. हे बघ, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे त्यांचा कर्मकांडांचा अतिरेक आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा स्वभाव. या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत वासू. तुला जर त्यांच्या कर्मकांडांच्या अतिरेकाला विरोध करायचा असेल ना, तर तुला आधी त्यांचा स्वभाव समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घे. दादा धार्मिक जरी असले ना, तरी ते लबाडी करणारे बुवा नाही येते. तू मठाधिपती व्हावंस हे जे त्यांना वाटतं ना, त्यामागे त्यांचा तुझी स्वप्न चिरडायचा हेतू नसून तुझ्या हुशारीचा मठाला आणि ओघाने गावाला कसा उपयोग होईल हा हेतू. उगाच दुष्टपणा म्हणून मुद्दाम करतायत का ते सगळं? हे नाही, तसं नाहीये. तेच आहे वासू. वासू, तुला तुझा वाटतो तो गावासाठी उपयोग आणि त्यांना तुझा वाटतो तो गावासाठी उपयोग, या दोन्हीमधली दरी आपल्याला भरून काढायची. आपल्याला त्यांना हे पटवून द्यायचंय की तुझ्या हुशारीचा गावाला फक्त मठाच्या थ्रू उपयोग होणं गरजेचं नाहीये. इतर अनेक गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याकडे. आणि रामचंद्र दादांना कशी या सगळ्याबद्दल जास्त गोडी आहे आणि म्हणून कसं ते या सगळ्याची जबाबदारी जास्त छान पेलू शकतील ना, हे पटवून द्यायचं. उर्मी, सगळं कसं तुला सोपं करून सांगता येतं? तुलाही येतं ते. फक्त तुला राग आला ना की तुझा अर्धा वेळ तो राग आवरण्यात जातो. आता फक्त राग नाही, ही खोली सुद्धा आवरायला लागणार आहे. पण ती तुझी तू आवरणार आहेस. मी काही करणार नाहीये इथे. तू मला आवर ना, खोली मी आवरतो. वासू सोड रे, कोणीतरी येईल पटकन. तू कशाला आलीस माझ्या बेडरूम मध्ये? प्रिंट आउट्स घ्यायला. नंदिनीची अपॉइंटमेंट आहे ना उद्या. सांग ना कुठे आहेत ते पेपर्स? हे पेपर्स देतो मी तुला, त्या बदल्यात तू मला काय देणार आहेस? मनाची शांती. मनाची? शट अप वासू. सांग ना कुठे ठेवलेस ते? हेच आहेत ना ते? हो, आलेच मी.
वासू कोणीतरी येईल ना पटकन. माई येतील. काही माई वगैरे येणार नाही. तिला काही दुसरी कामं नाही आहेत का? आजी म्हणजे दादांशी नेमकं कसं आणि काय बोलायचं? साखर पेरणी करायची. म्हणजे तुमचा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे, पण तुमच्यावर वाईटपणा यायला नको. अरे देवा, हे असलं काही बोलणं मला जमत नाही हो. हो, आलं पाहिजे. आता कसं येईल? मी ना परवा उर्मीचं एक वाक्य ऐकलं. तुम्ही तेच तेच करत राहिला तर तुम्हाला तेच तेच रिझल्ट मिळतात. आपलं वागणं बदलल्याशिवाय आपल्याला वेगळे रिझल्ट मिळणार नाहीत. हो ग, पण दादांसमोर बोलण्याची माझी हिंमतच नाहीये. साधं बोलायला काय जातंय? वंचनचं कुठे साधाय सगळं? साधं करायचं. मग कसं? म्हणजे तुम्ही सांगा दादांना की मला जीजींची काळजी वाटते. काळजी नाही, मला तर आता त्यांची भीतीच वाटते. तू हे सगळं सांगितल्यापासून ना मला असं वाटतं की त्या सगळं गिळून बसतील. माझं नाव घेतलं तर मग संपलंच. मी तुला फक्त सांगतेय ग. माझं नाव घेऊ नका. हा, चुकूनही घेऊ नका. त्या उर्मीनी माझं नाव आधीच खूप खराब केलंय, नाहीतर मग आपलं काहीच होणार नाही. तुम्ही तुम्ही म्हणून बोला. सांगा त्यांना की मला त्यांची खूप काळजी वाटते. पण दादांनी का असं विचारलं तर? सांगा त्यांना मी रडताना पाहिलं. पण मी नाही बघितले त्यांना रडताना बिडताना. हो, सांगायला काय जातं पण. बापरे. आणि म्हणायचं की फोनवर भांडत होत्या असं वाटतं. त्यांच्या सासरी सगळं बरं आहे ना, तुम्ही फक्त पिन मारा, मग बाकी सगळं दादा करतील. अगबाई, हे माझ्या लक्षातच आलं नाही ग. किती हुशार आहेस ग तू. बर चला, मी आता निघते. आपण फार वेळ बोलत बसलो तर संशय येईल कोणाला तरी. पण तुम्ही नीट बोला. त्या जीजींना आधी घराबाहेर काढा, मग सगळं आपल्या हातात आहे. मला पण रामचंद्र दादांना बघायचंय मठाधिपती झालेलं. का? तुला का? कारण तेच योग्य आहेत ना या पदासाठी, असं मला वाटतं. असं तुलाही वाटतं ना? हो, 100%. आलीच मी. घे. आईला कशाला सोडून आलीस मागे? अरे मग काय करणार, उर्मीच्या सासूबाई ऐकेच ना. मी विचार करत होतो उर्मिलाच बोलवून घ्यावं इकडे 2-4 दिवस राहा म्हणावं, पण नंतर लक्षात आलं नाही तिला कळेल लागले पायाला म्हणून. तिला जे कळायचं ना ते कळलंच आहे. काय सीमा, तुझ्या पोटात ना काही गोष्टी राहतच नाही. अरे मी काय करणार होते? तू पडलास आणि मला फोन केलास, मग तिथे काय सांगू? नवऱ्याची आठवण येते म्हणून घरी चालले परत. नवऱ्याशी असं चढ्या आवाजात बोलायचं नाही हा सीमा. मग काय आरती ओवाळू का तुझी? बरं चुकलं माझं, साफ चुकलं. आत्ता मी चूक दुरुस्त करतो. हा, नवऱ्याशी असं या आवाजात बोलायचं नाही हा सीमा. अगोदरच शरीरावर आघात झाले, तुझ्या या बोलण्यानं मनावरही आघात होत आहेत. पुरे आता विद्या पुरे. आता मला सांग, कशी आहे माझी कन्या? सुखात आहे वत्सा. तिकडे जाऊन देव देव तर करायला लागलेली नाही आहे ना? विद्या 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 काय विद्या? मग काय रे विद्या? अरे आता आपण आपली मुलगी त्यांना दिली ना, मग तिथे जसं असेल तसं. मा सीमा, हे बघ, मुलगी दिली म्हणजे आपले संबंध संपले असं होत नाही. अगं माझे 21 वर्षांचे संस्कार ते असं एका वर्षात पुसून नाही टाकू शकत. आणि शेवटी लॉजिक आणि शास्त्र यांना काहीही पर्याय नाही. मी माझी मुलगी काय तिकडे मठाची सेवा करायला दिलेली नाहीये. तिच्या असण्यानं ना बदलला तर त्यांचा दृष्टिकोन बदलेल, माझी मुलगी बदलणार नाही. विद्या, अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आता आपण आपलं मन काढून घेतलं पाहिजे उर्मीमधून. नाही, मग हे होणार असेल ना तर ते मी गेल्यानंतरच होईल. विद्या, अगं माझ्या काळजाचा तुकडा आहे ती माझी मुलगी. तळहाताच्या फोडासारखं जपलंय मी तिला. माझ्या विचारांचं प्रतिबिंब आहे ती, माझा मान आहे. माझ्या मुलीपासून मी मनानं लांब जाणं या जन्मात तरी शक्य नाहीये सीमा. उर्मी,
हे काय आहे? हे प्रिंटआउट्स आहेत. ते काय असतं? म्हणजे उद्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे ना डॉक्टरांची, त्यासाठी हा पेपर भरून द्यावा लागतो. काय मिळालं ग तुला दादांचे कान फुंकून? नंदिनी, तू जर जाऊन दादांना काही सांगितलं नसतंस ना तर ही वेळ आलीच नसती. मी काहीही सांगितलेलं नाहीये. हेच हेच जे तू करतेस ना, तुला त्यासाठीच उपचारांची गरज आहे. मला वेळ लागलेला नाहीये. नंदिनी, वेळ लागणं ही शेवटची पायरी असते. मध्ये बरंच काही असतं. तुला बरं माहिती आहे हे सगळं? मी सायकॉलॉजीची स्टुडंट आहे. तुझ्या शिक्षणाचा मिजाज नको दाखवूस मला. मिजाज नाहीच दाखवते. एवढं तुला वाटतं तर तू जा, तू हे उपचार. तसंही दुसऱ्याचं सुख हिरावून घेणं हे काही चांगल्या मनाचं लक्षण नाहीये. कसं आहे ना, जर मला कधी गरज पडली उपचारांची तर ते घेण्यात मला संकोच नाही होणार. आपण शरीराच्या आजारांसाठी जातोच की डॉक्टरांकडे, तसंच मनाचंही असतं. आणि आता ते सगळं लोकांनाही कळतं, त्यामुळे संकोच वाटून घेण्याची काही एक गरज नाही. तिचं ती काय ते बघून घेईल की. तुला काय करायचंय त्याच्याशी? मी या घराची सून आहे आत्या. या घराच्या भल्यासाठी जे जे काही मला करावं लागेल ना, मी ते करेन. हे सगळं करून तुला दादा माईंच्या नजरेत मोठं व्हायचंय का? आता या सगळ्यात नको पडूया आपण. हे घे आणि भरून दे मला. मला तू ऑर्डरी सोडलेला चालणार नाहीत. ती लेक आहे दादांची, तुझी नोकर नाही. मला दादांनीच सांगितलंय तसं करायला. त्यांनी तुला कशाला सांगायला हवं? ते आता तू त्यांनाच जाऊन विचार. बरं, त्या पेपरचं काय करू आता? काय आहे त्यात? प्रश्न आहेत, त्यांचं मी काय करू? उत्तरं द्यायची आहेत त्याची. त्यांनी काय होणार आहे? त्याने डॉक्टरांना तुझी केस कळणार. मूर्खपणा आहे हा सगळा. मग काय करू? हे पेपर ठेवू की नेऊ? लगेच दादांना सांगण्याचा चोंबडेपणा करणार ना तू? त्यांनी जर मला विचारलं तर मला खरं सांगावं लागणार. त्यांनी विचारलं वगैरे नाही तर तूच जाऊन सांगत असशील त्यांना सगळं आधी. दुसऱ्या कोणाकडून कळण्याआधी तूच जाऊन त्यांचे ग्रह दूषित करून मोकळी होतेस. नंदिनी, कसं आहे ना, आपल्याला जे लोकांबद्दल वाटत असतं ना तसे आपण स्वतः असतो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही मध्ये द्यायची आहेत. गुड मॉर्निंग आजी. जीजी, अहो मी तुमचा नाश्ता घेऊन येतच होते. मी इथेच झोपले काल. अरे वा, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला. तुम्हाला खोली सोडून जायची काहीच गरज नव्हती. हो, नाही तर काय, सोबतच झाली मला हिची. इथं वेळच लागलं असतं मला या नवीन जागी एकटी मी. बरं, झोप लागली का छान? हो, पण अगं बराच वेळ आधी आम्ही बोलतच होतो. हो का? एवढं काय बोलत होतात? अगं उर्मी, ही अदिती म्हणते की तिने मला कधीच फोन केला नाही म्हणून. पहिला फोन हिचा PCO वरनं आला. हो, तू बोललीस मला. हो, तर ती म्हणते की तिनं नाही केला, PCO वरनं तिने कधीच फोन केला नाही म्हणून. नंतरचा नंदिनीच्या नंबरवरनं 1-2दा फोन केला, फोन बिघडला म्हणून. माझा फोन कधी बिघडला होता? कमालच आहे अगं. आणि हिचं तर म्हणणंच आहे की तिनं कसलेही फोटोज किंवा सर्टिफिकेट्स मागवले नाहीत माझ्याकडनं. खरंच असं काही केलं नाही. माई दादांची शपथ. हो हो, जाऊ द्या ना ते आता. मी काय म्हणते, तुम्ही दोघी जणी नाश्ता करून घेता का? मला नाही वाटत जीजी असं काही करतील. आणि PCO वरून फोन का करतील ना त्या? का जीजींनी स्वतःचा नंबर जाऊ नये म्हणून आधी PCO वरून फोन केला आणि मग नंदिनीच्या नंबरवरनं फोन केला? छे छे, एवढं करतील का जीजी? कमाल.
जीजी धडधडीत खोटं बोलतायत का? या सगळ्या मागे काय आहे? जीजी एवढ्या निर्ढावलेल्या आहेत का? एवढं सगळं सुचून एवढं खोटं बोलून जणू काही झालंच नाही असं वागतील का आजीशी? काहीतरी चुकतंय. या पझल मध्ये काहीतरी सापडत नाहीये. काहीतरी गडबड आहे. सगळं लॉजिक अचूक बसत नाहीये. दादा, कुमुद? कामात आहात का? नाही नाही, या. नाही म्हणजे मी सहजच आले होते. माईंकडे काही काम आहे का? नाही नाही, माई स्वयंपाकघरात आहेत ना, म्हणूनच मी इकडे आले होते तुमच्याकडे. माझ्याकडे? हो, थोडं बोलायचं होतं दादा तुमच्याशी. कशाबद्दल? वंसनबद्दल. त्यांच्याबद्दल काय? हे काय प्रश्न आहे? मूर्खपणा आहे हा. अगं नंदे, आता दादांनी सांगितलंय तर लिही ना. तेच तर ना. पण ह्याला काही अर्थ आहे का ग? हा बघ काय प्रश्न आहे. तुम्हाला सारखी झोप येते का? म्हणजे काय? आणि हा तर बघ, तुमच्यावर सतत अन्याय केला जातोय असं तुम्हाला वाटतं का? आता अन्याय झालाय तर वाटणारच ना. मग लिही ना झालाय म्हणून. हो किंवा नाही मध्ये लिहायचंय. मग हो लिही. हे बघ, तुम्ही केलेल्या कामाबद्दल तुम्हाला इतरांनी कधीच पुरेसे श्रेय दिलं नाहीये असं वाटतं का तुम्हाला? अगो बाई, हे मात्र खरंय. मला कधीच श्रेय मिळालं नाही. सगळं कौतुक त्या गुरमीचं. सुनबाई म्हणे सुनबाई, डोंबलाची सुनबाई. मग हो लिही. लिहिलं. पुढे. मला वाटतं मी स्पेशल आहे. इतरांनी माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नंदे, तुला खरंच असं वाटतं का ग? मला सगळ्यांनी नाही, पण ह्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. ह्यांनी लक्ष द्यावं म्हणून मी काय काय करते. पण बघ आता तू हो लिहिणार का नाही? होच ना ग. लिहिली. आणि हा बघ काय प्रश्न आहे. काही वर्षांपासून आपण अपयशी आहोत का असं तुम्हाला वाटतं का? मला हवं तसं सगळं घडत होतं. ती गुरमी आल्यापासून मी अपयशाची धनी झाली आहे. हाताला गुणच नाही राहिला. काही केलं तरी अपयशीच होतीये. माझं सगळं सुख हिरावून घेऊन या घरावर राज्य करते ती. आणि हा बघ काय प्रश्न आहे. तुम्हाला स्वतःला संपून टाकावं असं वाटतं का? मला स्वतःला नाही, त्या गुरमीला संपून टाकावं असं वाटतं. वासू, आजी म्हणते की जीजींनी तिला कॉल केला होता. मग जीजीचं काय म्हणणं आहे? जीजी नाही म्हणताय. आता ती हो कशी म्हणणार? तसं नाही रे, काहीतरी गडबड आहे. बरं, मी आता झालंय ते सगळं, कशाला उगाच जुनं काढत बसतेस? ऐक, हे बघ, आजी म्हणते की जीजींनी कॉल केला होता. सांगितलंच तुम्हाला. आणि जीजी म्हणतायत मी कॉल केलाच नाहीये. तुझा मुद्दा काय? हे ह्या दोघी समोरासमोर बसून एकमेकींच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतील का रे? वासू, हे बघ, आजीने खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ते सगळे फोटोज आणि सर्टिफिकेट्स आलेत आपल्याकडे. म्हणजे जीजी आजीच्या समोर बसून तिच्या डोळ्यात डोळे घालून मी कॉल केलाच नाही असं म्हणू शकतील का त्या? नाही, जीजी नक्कीच तेवढी निर्ढावलेली नाहीये. मग काय? असं क्षणभर जर गृहीत धरलं की जीजी खरं बोलतायत, तरी एक प्रश्न उरतोच बघ. कुठला? आजीने मला सांगितलं की त्या दोघींचा फोन कट झाला आणि आजीला त्यांचा मोबाईल नंबर हवा होता, कारण त्यांनी ना PCO वरनं फोन केलेला. जीजीने PCO वरून? हो ना. आणि आजीने हे पण सांगितलं की तिने जेव्हा परत फोन केला ना, तेव्हा त्या तिथून निघून गेल्या होत्या.
आणि तो PCO बूथवाला म्हणाला की दादांची मुलगी निघून गेली. हे कसं काय? एक मिनिट, मुळात जीजी कधी पब्लिक फोनवरून फोन करणारच नाही. आणि त्यांचा फोन बिघडला कधी होता रे? बिघडला असता तर तिने फोनच केला नसता ना. पण वासू, त्यांना जर त्यांचा नंबर कळू द्यायचा नसेल तर? नाही, ती फोन करून सांगते आदिती बोलते आणि नंबर कळू द्यायचा नसेल तिला. म्हणजे तसं असतं तर तिने स्वतःचं नावच लपवलं असतं ना. स्वतःच्या तोंडानं आदिती बोलते असं सांगते आणि मग नंबर लपवण्यात काय पॉइंट आहे? हो रे वासू. नाही, आणि मुळात ती PCO वरून फोन करणं अशक्य आहे. बरं, 1-2दा नंदिनीच्या फोनवरून फोन केलेला म्हणे. काय? नंदिनीच्या नंबरवरून? अगं, तिला फोन करायचाच असता तर तिने भाऊच्या फोनवरून केला असता, माझ्या फोनवरून केला असता, गेला बाजार कुमुद वहिनीच्या फोनवरून केला असता. पण नंदिनीचा फोन कशाला वापरेल जीजी? असं कसं शक्य आहे उर्मी? नाही, आता मात्र काहीतरी गडबड आहे. नंदिनीनंच फोन केला नसेल ना जीजी बोलतेय म्हणून.